बाबू मंगेश काय मंग्या काय आहे ग मम्मी काय आहे बाबू एवढा मोबाईल पाहत नसतात दे बरं मम्मीकडा मोबाईल मी किती वेळचा पाहिला नाही म्हटलं मोबाईल मी पाहते थोड्या वेळ आता तू खूप वेळचा पाहता बेटा मला ते मोबाईल आता खूप वेळचं झालं लेकरं पाहत नसतात हां का रे सुट्ट्या लागल्या तर लागल्या म्हटलं निवड मोबाईल पाहत आहे अभ्यास नाही करत आहे हां ते काही होमवर्क म्हणतात ना ते कोणतं असते तर सुट्टीमध्ये होमवर्क देत असतात ना वेकेशन होमवर्क बी असते ना तुम्हाला ते कधी करतं मग शाळेतून बोमा येतात मम्मी ते नंतर कारण मी होमवर्क हां मला मोबाईल पाहू दे आता मग शाळा चालू झाल्यानंतर मोबाईल पाहायलाच नाही मिळत आहे बाबू दे पण मोबाईल हां लय वेळचा पावलेला तू मला किती कामं करेल ती माय आहे हां थोडासा मोबाईल पाहिला तर मला थोडं रिफ्रेश वाटते हां मोबाईल ट्रॅलीला गेला पाहिजे तुम्ही जागा नका काय गं मम्मी हे चालू नाही राहिले ती व्हिडिओ दिसून नाही राहिले बघ बरं हे गोल 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 चक्कर घुमत आहे गं बाई काय झालं मोबाईल बापा दाखव बरं आता माय काय झालं मोबाईल गोल गोल चक्कर का घुमू राहिला असं आहे आहे कुठे गेले बा गेले का बापा कामावर आहे काय माय एवढं समजत नाही मला मोबाईलातलं हे माणूस काय करेल काय मी काय होय ममता काय म्हणून राहिली काय जुळेल मला आवाज अरे माय पा बरं हा मोबाईल काय काम 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 नाही करू राहिला तर हां पा म्हटलं हे गोल 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 चक्कर घुमून राहिला बापा पा बरं काय झालं मोबाईल तर रोग आला मोबाईल आले अहो बेवकू अनपडी की मुखी आहे कशाला भले हुशारा मारतो म्हणते भले हुशारा मारतो तुला मोबाईल एवढा दिवसापासून वापरून राहिली तुला हे समजत नाही का हा मोबाईल म्हटलं रिचार्ज संपलं नाही याचं नेट नाही याच्यात नाही म्हणून गोल गोल चक्कर घुमून राहिला आई माय सांगा हो नेट संपलं काय ऐ मारून द्या बरं एवढं रिचार्ज हां द्यायचं करता बापा ते मला 3 GB कर्ज म्हटलं हे पोरगच पाहून टाकते हां मग नाही तर मग रिचार्ज नसते हे तर अनलिमिटेड करून टाका ना ते 350 वाला नका करू 500 रुपयाला रिचार्ज करून टाका कुठून करू म्हटलं हा मग पगार होत नाही म्हटलं त्या भावाला लोन दिलं काढून एक किस्त नाही भरला ना तो सगळ्या पुस्तक मा उरावर टाकून दिले त्याला म्हटलं मस्त गाडी घेऊन घेतली आणि बापूजी पैसे नाही माझ्या अकाउंट लावून दिलं माझ्या खटकन किस्त कटून देते 3000 रुपये कटून गेले आज किस्तीचे गाडी चालवला त्या भाऊ आणि किस्ता भरवलं मी आता हे म्हटलं 4थी किस्त आहे काही दिन त्या भाऊ पैसे मला मोठे रिचार्ज मागून करून कुकून देऊ करून मला काय मोठी नोकरी आहे का काम करतो ना मी साधं पेमेंट मला ऑनलाईन भेटते हातात देत नाही तो मला पेमेंट त्याला पेमेंट ऑनलाईन भेटतं तोही ऑनलाईन देऊन देते आणि त्या भावानं खटकन कापून टाकले 3000 रुपये नाही तर ड्यू मार बसते माझे रेकॉर्ड खराब होते मला भरायला लागू राहिले कुठून करू रिचार्ज त्या भावाले म्हण हो राहू द्या चिल्लाव नका माझ्या भावाचा थोडा कान धंदा डीम आहे म्हणून दिन तुमच्या तोंडात फेकून मारीन पैसे फेकून मारीन माझा भाऊ तुमच्या तोंडावर तुम्हाला काय वाटते निपत्र आहे का माझा भाऊ काही नाही केलं तर जवळ ह्या मोठे काय होते केलं तर जाण्यासाठी केलं तर काय होते कोणती दुनिया तुमची लुटून चालली 3000 रुपये भरले सडेल तर म्हणून राहिले बजू राहिले एवढे आणि तो मोबाईल मला सांगू नको रिचार्ज करायचं तू पाय तू काय करायचं आहे तो माझ्या दिमाग नको खाऊ माझ्या दिमाग पहिले आउट आहे जाय सरकारनं रिचार्ज करून द्या नाही तर म्हणून भुलबाई कोणती पाहिली नाही तुम्ही मग म्हणता करू कुठून अकाउंटला खरं पैसे नाही आहे ना रुपये मला मालकाचा फोन आला मी चाललो वा रिचार्जचे पैसे नाही आहे तर भावाले मग नाही तर बाबाची पेन्शन झाली असेल ना पेन्शन पाय झाली असेल तर मग चाललो मग कामावर चाललो मला पकू नको मला फोन करू नको आता रिचार्जच नाही आहे बरं नाही रिचार्ज मॅट करून टाकते फोन करू हे लग्न करून पुरतच नाही बापा गळ्यात घंटी वागून आहे लग्न फालतू केलं एक लेकरू झालं तरी तुम्हाला समजलं नाही लग्न फालतू केलं म्हणून आले मोठे लग्न फालतू केलं म्हणते लग्न करायच्या पहिले विचार नाही करा सांगू माय रिचार्ज नाही बिना रिचार्जची राहू कशी मी आता सांग बापा आता कसं करू माय मी म्हणता आता बुडाबुडीची पेन्शन आहे बाई झाली का नाही काय बुड्याची पेन्शन मी मोबाईल दे ना रे बापा आता रिचार्ज नाही ना मला टेन्शन आलं रिचार्जचं बुड्याची पेन्शन झाली का काय बुडाबुडीची ताई ममता ताई माय करू ना तू बोलो माय काय म्हणून राहिली कपडे वाहू घातले का हो ताई कपडे वाहू घातले मी माय मी काय म्हणते माहिती आहे का तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय आहे का बरं ते करा बरं हॉटस्पॉट ऑन या पोराला पाहिजे बाई राहूच नाही राहिलं मला कामं नाही करू झालं पोरगं मोबाईल आणि ते श्रुती बी मोबाईलच करू राहिली दोघं बहीण भाऊ पाहू राहिले मोबाईल पण आता हे रिचार्ज संपले यातलं निघाले जागेच नाही राहिले या पोराला पाहिजे होतं म्हटलं आरवळे मोबाईल पाहिजे होता तर ताई देता का हॉटस्पॉट आता माय काय सांगू तुला गोष्ट म्हटलं मी करू ना यात रिचार्जच नाही ना बाई ना हे रिचार्ज संपलं मोठी मम्मी द्या ना नेट द्या ना मला मोबाईल पाहायचा आहे ना काय नाही बाबू मंगे दादाच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे ना बाबू काय मंगे दादा नाही पावराला मोबाईल आता बापा ताई आता कसं करता नाही मग आता टेन्शन आलं बाबा मला हे पोरगं तर बिना मोबाईलचं बिलकुल राहत नाही मला अनलिमिटेड नेट पाहिजे ते 2 GB 3 GB तर असं नाही परत बातच खतम करून टाकते पट्ट आणि माझ्या भाऊजीला म्हटलं मी त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणते बाई 500 रुपये बी नाही त्यांच्याजवळ टाकायचे रिचार्ज आता कसं करावं आणि माझ्याजवळ बी पैसे नाही ताई आता कुठं मागावं बाई नेट पैसाही नाही आहे कोणाजवळ उधार घ्यावं मला वाटते माय आज 30 तारीख आहे की नाही झाली पेन्शन बुडाबुडीची आई माय आपण तर भुलून गेलो बुडाबुडीच्या पेन्शनच्या बारेत नाही 30 तारीख आहे ना माय आज पेन्शन होती बुडाबुडीची तेच तर माय ते मागच्या बाई तमाशा झाला ना बुडाबुडीला आपण नाश्ता दिला नाही बनवून तर बुडी थोडी फुगेल वाटू राहिली मला पण काय फुगो का काय हो आपण गोड म्हणून बुडी जोडून आता पेन्शनचे पैसे घेऊन घेऊ मग नाही तर ताई किराणा भर लागते लाईट बिल भर लागते म्हणा मला वाटते चला दोघे जण चालला जाऊ आणि म्हणा लागेल बुडी संग तुम्ही चालला जा तर मी चालले जातो नाही मी जातो मी बरोबर बाटली उतरतो बुडाबुडीले तुला जमत नाही एवढं
हो ताई तसं करा, लेकरं मी पाहते घरी, तुम्ही चालल्या जा बँकेत नाही गोड गोड बोलून म्हटलं रसगीस पाचा बुड्डा बुडील तिथं, आता नाश्ता करून देऊ बुडीले, नाश्ता घेऊन जाऊ आता. चला म्हणा आत्याबाई पेन्शन आली म्हणा, दोघा बुड्डा बुडीले मस्त चोपडून चापडून याटो करा आणि चला जा, आणि पेन्शनचा माल घेऊन येऊन जा. आपल्या रिचार्ज येऊन जातात, शॉपिंग येऊन जाते, किराणा आणायला चला जाऊ उद्या डीमार्टमध्ये. माय किती दिवस झाले गेलोच नाही आपण डीमार्टमध्ये, आहे की नाही बरं. बुडील तर 3,000 रुपये खर्च आले महिन्यावर, आहे की नाही. हो असंच करू, चला चांगला चटकदार नाश्ता बनवू आणि बुड्डा बुडीला देऊन देऊ. हो चाल, चटकदार नाश्ता बनवू काही मस्त झटपट. लेकरांना बसू दे इथं, मी चालली जातो मग पेन्शन करायला बुड्डाबुडीची. बरं ताई चला. लेकरे हो तुम्हीच मारूमध्ये खेळा, मी येते रिचार्ज करून. आजी आबासंग पेन्शनला जावं लागते मला आता. हो मम्मी पटकन रिचार्ज करજો मग तिथूनच. पटकन पेन्शनचे पैसे हातात आल्याबरोबर रिचार्ज बाबू येतो मी. बाबा हे 30 तारीख आली की भला आनंद येते बाबा, बुड्डाबुडीची आहे तेव्हा ती पेन्शन भेटते. कुठं ठेवलं व पासबुक कुठं ठेवलं. आता कसं बँकेत गर्दी होती. आता कसं आपल्याला लय जरूरत आहे ना, त्या हॉटेलवाल्याची उधारी द्यायची आहे, किराण्यावाल्याची उधारी द्यायची आहे. यांना कसे आपले व्यवहार चालतात. जर लेट करत दिलं तर कोणी उधार देत नाही. पगार एक बार येते, पेन्शन आपली महिनाभर पाहा लागते मग दुसऱ्याच्या हाता इकडं. अई माय ते तसं ठेवलं हो म्या. विजयचे बाबा इथंच ठेवलं, कुठे गेलो काय माहीत बाईना पासबुक. पाहतो थांबा, मला लक्षात राहत नाही बापा कुठं ठेवलं आणि कुठं नाही. तर आता या वयात अजून किती कामं करावं बापा, लक्षात राहत नाही. पाय शांततेनं जाऊ आरामशी जाऊ. याटो आहे ना आपल्या रामाचा, नेतो आपल्याला बँकेत. हो ना माय, पाऊस तर राहिली, दिसून राहिला पासबुक. आता माय काय झालं राहिले व बुडाबुडी, काय माहीत बाई काय झालं राहिले. तर पटर करू राहिले, गेले नाही वाटते पापा बँकेत अजून. काय झालं राहिले काय माहीत बुडाबुडी. आत्याबाई, मामाजी, आत्याबाई. अरे सुनबाई तुम्ही. मामाजी म्हटलं तुमच्यासाठी, तुम्हाला आवडतात ना समोसे मस्त आलूचे, आणि मस्त यातनी थोडेसे एक नवीन काहीतरी टाकलं आम्ही इंग्रेडियंट्स, आणि छानपैकी तुमचे समोसे आणि पुदिन्याची चटणी बनवली. तुम्हाला आवडतात ना समोसे, आत्याबाईला पण खूप आवडतात. मस्त आलू उकडे टाकले सकाळी, तुमच्यासाठी स्पेशल नाश्ता बनवला. घ्या करून नाश्ता समोस्याचा गरम गरम आणले करून. हो मामाजी, त्यासोबत तुम्हाला मी थंड ज्यूस पण आणलं. थंड ज्यूस, अनारचं ज्यूस आहे थंड. याने कसं उन्हाळ्यात नाही चांगलं राहते, शरीर थंड राहते. पानं कमाल, आज 30 तारीख आहे, लागला वाटते पता पेन्शन होणारी म्हणून. आज असं असते म्हटलं, हे जग पूर्ण निराळं आहे. पैशाच्या मागे सगळे पागल आहेत म्हटलं. पोरांची बी बाबा चाललो आज कामाली, भेटून गेले दोन्ही पोरं पेन्शन आहे म्हणून आज. आणि हे पासून ज्या सुना बासा भात म्हणतात फोडणी करून खाऊन घ्या सासरे आज त्या आज 30 तारीख आहे, तर रोज तर एक समोसा विचारत नाहीत, बासा खायला लावतात. आज म्हटलं ताट भरून समोसे आणून राहिले. हा आहे पैशाचा जादू. सगळे रिश्ते नातेही आता पैशावर टिकून राहिलेले आहेत. कोणाला मया ममता नाही, कोणाची पैसा आहे तर मया ममता सगळं आहे. फक्त करुणा आणि ममता नाव असल्यानं काही मया नाही सुटत लोकांले. हे माई सून आहे मोठी ममता, ते ह्या लाईनी करुणा. करुणा आली ज्यूस घेऊन, आणि मोठी माई ममता सून आहे मोठी वाली, हे आली समोसे घेऊन. असं आहे मग. आता बाई काय पाहिलं तुम्ही आता बापा समोसे, माय व ममता एवढा वटम खाऊन केला हो, समोसे बनवले का. हो सासूबाई समोसे बनवले ना. तुमच्यासाठी तुम्हाला आवडते ना. कुठे चालले का तुम्ही बाहेर. हो बाई बँकेत चालले ना, 30 तारीख आहे ना. फोन आलता मला याचा सुनंदाचा फोन आलता, आली म्हणे पेन्शन झाली म्हणे जमा. सांगू माय 30 तारीख आहे का माहिती नाही बापा आम्हाला. हो पेन्शन आहे ना. आता बाई मामाजी तुम्ही नाश्ता करून घ्या एवढा, मी येते मग तुमच्या संग पेन्शन काढायला. हो ताई तुम्ही जा बरं. मामाजी आता बाई ताईला घेऊन जा मग. काय कसं असते आजकाल चोर लुचक केले आहेत म्हटलं, इकडं तिकडं घुमतात बापा. बॅग हिसकून घेते. मोठी माई गेली ती पेन्शन घ्यायला, दोन चोरांना म्हटलं बॅग हिसकून पळून गेले. बाहेरच्या चोऱ्यांचा तर भेव आहे, घरातल्या चोऱ्यांचा काय करावं म्हटलं. जो भेव बाहेर आहे त्याच्यापेक्षा घरात आहे. बाहेरच्या चोराला तरी 2 झापडा देऊन खाली पाडू शकतो आपण, पण घरचे लुचाट लोकांचं काय करावं. हसा येते बाई मला. नाही टेन्शन नका घेऊ, आम्ही आमचा बंदोबस्त बसवला. आमच्या संग दुसरं कोणी येणार आहे पेन्शन घ्यायला. तुम्ही राहू सुन बाई, काम आहे तुला बेटा. ऊन आहे एवढं, तर एवढ्या मेहनतनं समोसे बनवले आमच्यासाठी, पण आम्ही नाश्ता तर केला व. आता बाई कुठे गेला नाश्ता बाबा तुम्ही. आता सकाळी मंदिरात चाललो होतो, तर मस्त इथं नाही ना आपल्या हॉटेलवर मस्त गरम जिलेबी खाणं चालू होतं. मस्त घेतली, खाल्ली दोन नवरा बायकोनं, आणि एक कचोरी एक समोसा घेऊन घेतला. तिथंच खाऊन घेतला, भरलं आमचं पोट. आता नाश्ता करायची काही आवश्यकता नाही आहे बेटा, राहू दे. केलं तूच खाऊन घे बेटा हे समोसे. हो बाबा. आता बाई तुम्ही नाही खासाल ना तर आम्हाला चांगलं नाही वाटत. प्लीज खा ना, तुमच्या पोरीसारख्या हो आम्ही. माय पोरीसारख्या कधीपासून बनल्या ह्या सुना, 30 तारखेला ह्या पोरी बनतात आमच्या. नाही पुरीसारखी सुनबाई नाही बेटा, राहू दे. तुम्ही खाऊन घ्या ना लेकरं. तुम्ही खाऊन घ्या तुम्ही. आता कसं डबल नाश्ता केला की डबल आम्ही करत नसतो नाश्ता. चला आम्हाला जाऊ द्या, पेन्शन काढायला जायचं मग बँकेत गर्दी होते. आता पासबुक कुठे आहे तर ताई आता कसं करता हो माय, इथं आपलं काही चाललंय नाही. समोसे बनवले मेहनतनं, ज्यूस बनवला अनारचा आहे. 2 अनार किती महाग आहे. उन्हाळ्यात अनार नाही भेटवायले. 40 रुपये किलो अनार आणले आपण. 2 अनारांचा ज्यूस बनवला बुटाबुटीले. हे तर पिऊन राहिले. कोण चाललं म्हणते पेन्शनला सांगा यांच्या. काहीतरी करा लवकर. काय करू बाई आता, काय करू म्हणता काही सुचून राहिलं. ममता काहीतरी चक्कर झालो ममता काहीतरी. माय सुचून राहिलं ना. दिसूच नाही राहिलं ना. कुठे ठेवलं काय माहिती बेना पासबुक. अरे पासबुक दिसून राहिलं का. अरे बाई मी ठेवलेलं आहे
आहे ते पासबुक इथंच ठेवलेलं होतं ना, मला दिसलं होतं, मी सांभाळून ठेवलं होतं. पकड गं, हां पकड, करू ना पकड, मी पाहते पासबुक कुठे ठेवलं ना पासबुक. भेटलं ते बाई, हे बघा मी पासबुक बरोबर ठेवलं सांभाळून. कसं होतं योग्य हातामध्येच पैसा म्हणा किंवा पासबुक म्हणा, हां काही पण आहे ना योग्य हातामध्ये पाहिजे. तुम्ही समजू शकता. तर म्हणून म्हटलं मी येते, कोणाला विश्वास नका करू वैऱ्या नसतो खेळावर. आम्ही तुमच्या सुना हाव, तुमच्या पोरी हाव, पोरीसारख्या हाव तुम्ही, आम्ही तुमच्या. तर आमच्याहून जास्त खेळायला तुमचं कोण ठेवणार, आम्ही सासूना करणारे धरणारे. चला मी येतो ना. नाही बाई, आता कोणते दुसरं आमच्यासोबत येणार आहे, लय विश्वासू आहे. हां आता कसं त्याला खराब वाटेल ना, आम्ही पहिलेच म्हटलं तुम्ही कशा बाई येले कामात असता. हां तुम्हाला नाश्ता बनवायला टाईम नाही, तुम्हाला जेवण बनवायला टाईम नाही, 2 वाजता जेवण बनवता, 3 वाजता जेवण करता, आम्हाला 3 वाजता जेवण देता, तुम्ही एवढ्या बिझी ह्या कामात नाही, आजचा दिवसच कशाला मग नाही म्हटलं तुमचा गमावा. तर म्हणून म्हटलं विश्वासू माणसाले घेऊन चाललो पेन्शन करायला. तुम्ही काळजी नका करू ना, हां काळजी नका करू, आज जेवणाचं टेन्शन नका घेऊ. आम्ही तिकडूनच जेवण करून येऊ, चाललो ना पेन्शन काढायला. जो आमच्यासोबत येईल ना त्यांच्यासोबत आम्ही जेवण बी करून येऊ. चल मग भेटलं ना पासबुक, चल लवकर. आता बाबा ताई कसं करता आता, बुडाबुडी तर पाहू राहिले. माय हे बुडाबुडी पाहू राहिले, याले आपण दर महिन्यात आपण याले घुमवतो, बरोबर 30 तारखे दिवशी आपण याले झेलतो. पण हाच बुडाबुडी आपल्या बाटलीत काऊन उतरू राहिले काय मी, कोणा कान भरले, सत्यानाश कान भरणाऱ्याचा. चाल पाहू दे कोण येऊ राहिलं, कोण येऊ राहिलं झगडा करतो या संग, कोण चाललं मा सासू संगत, ते आहे मी हाव. मग कोणी गावातलं हिंमत तर काय म्हणा मा सासू सासरा संग जायची, ते आहे मी हाव. मग चल बरं पाहू कोण आहे. तर माझ्या डीमार्टमध्ये जायचं आहे, किराणा आणायचा आहे. आणि सांग बाई कसं करा, बुटाबुडीने चाट देतात का काय या महिन्यात. चला ताई चला, कोण आहे पाऊस द्या, मी झगडा करतो चांगलं, कोण आहे माझा सासू सासरा जाणार. अरे अजून एक पोरगी आली पण नाही. म्हणे बाबा आई तुम्ही तयार होऊन राहा, अजून पता नाही कोणी तर अजून नाही आली. हो ना बापा, टाईम झाला ना, कसं लय वेळेच्या आत गेलं बँकेत नाही तर पटकन काम होते, मग कशा सुट्ट्या येतात हे येते म्हणून कसं आहे लवकर झटपट झालं काम तर चांगलं होते. हो ना बा, मग नाही तर काय. बाबा आता बाई न्यू कोणाला राहिले तुम्ही काले कायच्या करू राहिल्या बाई ना, काऊन आमच्या मागे पुढे घुमू राहिले, पेन्शनसाठी घुमू राहिल्या का. नाही बाबा आई अशा जाम नका लावू आमच्यावर आता बाई, आम्हाला काळजी आहे बाबा तुमची. तुम्ही आमच्या आई बाबासारखे नाही, आमच्या आई बाबाच आहे, असं नसते बाबा. आता आमच्या बाबाची काळजी नाही करू का, आमच्या माईची काळजी नाही करू का. सासू सासरे बी माई बाबाच्या ठिकाणीच असतात ना. बाई या ममताच्या आणि करुणाच्या तोंडातून एवढ्या मोठ्या गोष्टी ऐकल्या ना तर मला हसा येते, चक्रा येतात. आज याला बराबर 30 तारखेला आम्ही दिसतो बुडाबुडी, नाही तर बुडाबुडी करते. आज बाबा आता बाई मामाजी मागं घुमू राहिले आमच्या भिकारीण्यासारख्या. आता बाई काही म्हटलं का तुम्ही. बाई मी तुम्हाला सांगते बरं, जेवढा सुनावर विश्वास करू शकता तुम्ही तेवढा कोणा करू शकत नाही बरं. नेऊ नका कोणाला, लय पस्ता असेल तुम्ही, लय चोट्टे लोक आहेत बरं, हिसकून घेतात पैसे. मी लय चालाक हाव, मी लय दिमागवाली हाव, मला घेऊन जा आता बाई पेन्शनले. दुसऱ्या कायला नेऊ राहिल्या माय, आपल्या घरात एवढं हुशार बाई असल्यावर दुसऱ्या मागं काऊन घुमू राहिले तुम्ही. हो आता बाई जमा झाले खरा खाला म्हटलं, लय जोर चुटक्के आहेत, कोणाच्या शकावर लिहिलंच नाही आहे इमानदार आहे म्हणून. पण घरचे लोक घरचे असतात बापा, बाहेरचे असतात. आता बाई तुम्हाला समजत नाही का मामाजी, आता बाई नाही समजायला तुम्ही तर समजा. पोरी हो, तुम्ही आमची फिकर करता एवढी आम्हाला खूप चांगलं वाटलं, पण तुम्ही आमची काळजी करू नका. आमची काळजी नको करू, आमच्या पेन्शनचं आणि आमच्या पैशाचं आम्ही पाहून घेऊ. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ ना, आम्ही एखाद्या विश्वासू माणसाला सोबत घेऊन चाललो. तुम्ही काय काळजी करून एवढ्या, तुम्ही तुमची कामं करा ना. तुम्हाला रोज तरी कामं असतात, तुम्हाला बोलायला फुरसत नसते. आज कशी काय फुरसत पेटवली बेटा. फुरसत नाही, आम्हाला काळजी आहे तुमची. सासू सासरे बाबा तुम्ही आमचे. आई बाबा झाली का तयारी तुमची. अरे बापा पोरगी आली का, आयशा आली का तू. हो बाबा चला मग. कसं मग आज 30 तारीख आहे की नाही, पहिलाच दिवस आहे पेन्शन काढायचा, तर मग कसं नंतर लय गर्दी होतात. चला मग चटकन पटकन येऊन जाऊ. अगं बाई ननदबाईला बोलावलं यांनी पेन्शन काढायला. आतापर्यंत ननदबाईला काही बोलावलं नाही, आता कायला बोलावलं. म्हणजे हे पेन्शन पुंडली मारून बसते का आता ननदबाई. आयमेट बाई हे तर लयच शाक्ती आहे. ननदबाई तुम्ही कशाला आल्या. आम्ही मी जात असते ना हळद पेन्शन काढायला, किंवा मग हे करुणा जात असते, तुम्ही काय कष्ट घेतले एवढे. नाही वहिनी, कष्ट मी यासाठी घेतले की मी म्हटलं वहिनींना जास्त कष्ट नाही झाला पाहिजेत ना. आता माझे आई वडील आहेत तर काही जिम्मेदाऱ्या माझ्या पण आहेत. आता महिन्यातून एक बार जर पेन्शन काढायला आईसोबत गेली तर कसं चांगलं राहते. हे घे बाई पासबुक, ठेवून देता परसमध्ये. हो होय दाखव, माझ्याकडे पासबुक ठेवून घेते. ननदबाई आत्याबाई मामाजी तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे का, म्हणजे आम्ही तुमच्या पोरीसारख्या नाही आहे का. सुनबाई तुम्ही आमच्या पोरीसारख्या आहात, पण पोरी नाही आहे ना तुम्ही. आम्ही तुमच्या मायबापासारखे आहोत, पण मायबाप तर नाही आहे ना. तुम्ही मानता का आम्हाला. जसा व्यवहार तुम्ही तुमच्या आईबाबासमोर एवढं प्रेम देता तेवढं आम्हाला देऊ शकता का. आमची पोरगी आम्हाला तेवढंच प्रेम देते की आम्ही तिच्या आईबाबासारखी आहे की नाही. बरोबर नाही तुम्ही अविश्वास दाखवले, म्हणजे आम्ही काय पेन्शनचे पैसे खातो का तुमचे. पैसे पुढे खाऊन घेतो का, घरातच खर्च करतो, पैसा हिसाब आहे आमचा. अगं बाई आम्ही कुठं म्हटलं की तूच खर्च करून टाकतो. पण एक आमची एक इच्छा आहे बा, आमची पोरगी आमच्यासोबत येणार पेन्शनचे पैसे काढायला. आहे की नाही बरं. आता तुम्ही कसे तुमच्या विचाराने रोजची कामं तुमची आटपता. तुम्हाला पाणी द्यायचा एक ग्लास द्यायला टाईम नसतं, तर मग आता पेन्शन काढायला कशाला येता. घरची कामं करा ना, धुणं भांडी सर्व तुमची कामं असतात, तुम्हाला टेन्शन येते कामाचं लय. मग आता कसं आजच तुम्ही फ्री आहे का फक्त 30 तारखेला. नाही आत्याबाई तुम्ही गलत समजू राहिल्या. ननदबाई आत्याबाई बरोबर नाही बोलू राहिल्या, चुकीचं बोलू राहिल्या. आम्ही तर निरा दिवसभर यांच्या मागं घुमतो बापा, असं काही नाही आम्हाला पेन्शनचं काहीच मोह नाही बापा. बिना पेन्शनचे आम्ही आमच्या सासूसाऱ्याला बघू शकतो, पेन्शनचं काहीच मोह नाही आम्हाला.
खूप चांगली गोष्ट आहे ना बहिणी, खूप चांगली गोष्ट आहे. हां मग पण आम्ही कुठे म्हटलं, आम्ही तर काहीच नाही म्हटलं. विशेष कळलं नाही की पेन्शनच्या पैशाची तुम्हाला आवश्यकता आहे की नाही, हे तुम्ही तुमच्या तोंडाने बखान करू राहिले. मी म्हटलं का तुम्हाला, की बाबांना म्हटलं की तुम्हाला पेन्शनच्या पैशांची आवश्यकता आहे, पण तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय? हां तुम्हाला काही गरज नाही एवढी पेन्शनची, तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय? आई बाबासंग मी चालली, त्यात फरक काय पडला? हां मी यांची मुलगी आहे, तुम्ही यांच्या सून आहे, तुम्ही घरची कामं बघा ना, तुमच्या डेलीचे जे कामं आहेत, मी माझे कामं करून येऊन गेली आहे की नाही बरं, यात फरकच काय पडत आहे? मी जाऊ तुम्ही जाऊ, गोष्ट सारखी आहे ना. अगं बाई ताई, ज्याचा भेव होता तेच झालं. किती काय पेन्शन हातातून बाई आपली. सांगू माय, करू ना, झाला आकात आता आपला. तुम्ही जास्त गुंतागुंतीची कामं करू नका, तुमची कामं तुम्ही करा. आई बाबाला मी जाते आणि पेन्शन करून आणते आई बाबाची. हां मला असं वाटते की आम्हाच्यावर आता आत्याबाईचा आणि मामाजीचा विश्वास नाही आहे. विश्वास दाखवताय तुम्ही सुनावरती, आणि ननदबाई तुमची सगळी पोरगी आहे ना, म्हणून तिच्यावर विश्वास दाखवताय तुम्ही. म्हणजे आम्ही काय तुमचे पैसे डुबवतो का, खाऊन घेतो का पुरे? पायी हिसाब देत नाही का तुम्हाला आत्याबाई? वहिनी तुम्ही म्हटलं ह्या गोष्टी राहूच द्या, म्हटलं सांगूच नका ह्या गोष्टी. या गोष्टीचं काही महत्त्व नाही आहे. पण तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही वारंवार त्या गोष्टी काय करू राहिले? पेन्शन काढायला मी जातो. तुमचं काही हाय नाही, त्याचा रोल नाही, रोल आहे नाही काही तुमचा पेन्शनमध्ये. तुम्ही एवढं लोट का बरं घेत आहे आणि काहून वारंवार त्याच गोष्टीवरती फोकस करत आहे? नाही आई बाबाला नाही न्यायचं तुम्हाला. मी जाते ना माझ्या आई वडिलांसोबत. पहिले पण मी जायची, पण आता लग्न झाल्यानंतर त्यांना वाटतं 2-2 सुना आहे, तुम्हाला घेऊन जातील, पण तुम्हाला कामापासून फुरसत नाही आहे. आज तुम्हाला कशी फुरसत भेटत आहे? नाही बाई, उलट्या बोलू नका, 2 पायावर भांडा येऊ नका माझ्या संग. वहिनी कान करून ऐकून घ्या. मला माझं तोंड खोलू नका. मला भांडणं करायला मी आलेली नाही आहे इथं. मी चांगले नाही, माझ्या आई वडिलांची पेन्शन काढून देण्यासाठी आलेली आहे. माझं तोंड चुप आहे, मला तोंड चुपच राहू द्या, जास्त बोलू नका. काय बोलसान? बरं आम्हीच करतो सासऱ्याचा. काय बोलसान तुम्ही? कोणता त्रास दिला आम्ही आणले? आता तुम्ही मला तोंड खोलायला लावता काय? बँकेत जाऊ देता का नाही? का आता इथंच तुम्ही मला तमाशा करायला लावता? काय करसान ननद बाई तमाशा? करसान काय तुम्ही तमाशा? हे बघ राहू दे, राहू दे, काय बोलू नको. हे म्हणते आहे थोडी आगाऊच आहे. हिच्या सगळ्या चाला समजल्या मला बेटा. सुन बाई, तुम्ही दाईवर पोरगा घेऊ नका. माझी पोरगी आलेली आहे, आम्ही इच्छा नाही आमच्या पोरीला घेऊन चाललो पेन्शनले, पण तू कमजोर दिलेली म्हणता एवढी? बाई तुमचं बोलायचं काम नाही आहे. माझी पोरगी आली ना, आम्ही आमच्या पोरीला घेऊन चाललो. आमची पेन्शन आहे, आम्ही आमच्या पोरीला घेऊन जाऊ, तुम्हाला घेऊन जाऊ, पोराला घेऊन जाऊ. हा आमचा पर्सनल अधिकार आहे आणि पर्सनल फैसला आहे. याच्यात तुम्ही आमच्या प्रतिबंध नाही करू शकत की मामाजी आत्याबाई तुम्हाला असंच करायला लागेल. आम्ही काऊन करणार असं? बरं मामाजी, समजलं माझं सगळं मला. जा ना बापा, जा घेऊन. आम्हाला काही फरक नाही पडत म्हटलं, त्या पेन्शनच्या भरोशावर नाही. आम्ही आमची नवरी कमावतात, खूप चांगली गोष्ट. दादा कमवतात ना, खूप चांगली गोष्ट. मग तुम्ही वारंवार त्या गोष्टी जोर काय देऊ राहिल्या? मुकळ्यांना जे तुमची कामं आहे ते करा आणि खाऊन पिऊन झोपून जा. आम्ही पेन्शन काढू नाही काढू हे आमचा पर्सनल डिसिजन आहे, आई वडिलांचा. समजलं ना? जेवढं तुम्हाला कामं करायचे तेवढे करा, आमच्या मदत नाग घुसू नका. वहिनी तुम्हाला लाजपार सांगू समजून, आणि बकवास नासन करू नका. मला काय टाईम नाही आहे बकवास करायला ननद बाई. जा घेऊन जा तुमच्या आई बाबाला, काढा पेन्शन. आम्हाला काय नवीन आहे पेन्शनची, चाल का करू ना. ताई थोडं शांत राहा ना माय. मी तुम्हाला तेच सांगत आहे, तुम्ही 2 पायावर राहिल्या, पण तुम्ही जर 2 पायावर असाल ना तर मला 4 पायावर यायला वेळ लागणार नाही. तुम्हाला माहिती आहे मग माझा स्वभाव माहीत आहे. तुम्ही येतात 4 पायावर, नंदा असतात अशा भावजा संग 4 पायावरच येतात काही बी, आणि सर काही बोलत मला उलटच वाटते. बाबा उलटं बोलसा उलटच लागन ना. आता सटकू नका माझी, तुमची कामं तुम्ही करा. चल ग आई, चला बाबा. लहानची बाया कोणी कळल्या? चल ग मम्मी, चला पप्पा. केलंच बुडाबुडीनं काढणं म्हटलं आखरीला आहे ना, केलंच. आणलंच पोरीले, हे आणली त्यांना विश्वास त्यांची. पाहिजे ना किती दिवस करते पोरगी, आखरी सुनांच्या हाताखालीच राहणं आहे ना. ताई आता पेन्शनचे पैसे आपल्या हाती देतील का नाही? का बुडाबुडी मासतात पुरा महिनाभर? आता पाहू दे ना, काय रंग आहे तर राहायचं लागते बुडाबुडीला आपल्या हाताखालीच.